श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्रामधील अध्याय 48. मित्रांनो, श्री गुरुचरित्र ऐकल्याने आपल्याला जीवनामध्ये सुख संपत्ती आणि धनप्राप्ती होते. तर चला प्रिय भक्तांनो, हा अध्याय शेवटपर्यंत पूर्ण ऐका, नाहीतर आपल्याला नंतर पस्तावा होईल. या अध्यायात आपण बघणार आहोत श्री गुरूंच्या कृपाप्रसादाने उदंड पीक कसे आले. अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून अध्यायाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. सिद्धांनी नामधारकांना श्री गुरूंची आणखी एक लीला सांगितली. ते म्हणाले, श्री गुरु रोज सकाळी संगमावर अनुष्ठानासाठी जात असत. त्यांच्या जाण्या येण्याच्या मार्गावर एका गृहस्थांचे शेत होते. श्री गुरूंना पाहताच ते हातातले काम टाकून धावत यायचे आणि त्यांना साष्टांग वंदन करून पुन्हा शेतात जायचे. मध्यान्ह समयी श्री गुरु मठात परतायचे, तेव्हाही ते त्यांना सन्मुख जाऊन वंदन करायचे. श्री गुरु त्यांच्याशी कधीच बोलत नसत. अशा प्रकारे हा नमस्काराचा क्रम अनेक दिवस चालू होता. एके दिवशी श्री गुरु त्या गृहस्थांना म्हणाले, तुम्ही मला रोज नमस्कार करता, तुमच्या मनात काय इच्छा आहे? ते म्हणाले, देवा, या माझ्या शेतात उदंड पीक यावे अशी इच्छा आहे. श्री गुरु म्हणाले, आता शेतात काय पेरले आहे? ते म्हणाले, जोंधळे पेरले आहेत आणि तुमच्या दर्शनाने पीक चांगले येईल असेही वाटत आहे. काही दिवसांनी कंसे येतील. तुम्ही माझ्या शेतावर कृपादृष्टी टाकावी अशी प्रार्थना आहे. श्री गुरु म्हणाले, माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास आहे आणि मी जे सांगीन ते तुम्ही दृढ भावाने कराल. ते म्हणाले, तुमचे वचन मला प्रमाण आहे, तुमचा शब्द मी कधीच मोडणार नाही. श्री गुरु म्हणाले, ठीक आहे, आता सांगतो तसे करा. मी संगमावरून परत येईपर्यंत मध्यान्ह होईल. तोपर्यंत उभे असलेले हे सर्व पीक कापून टाका. त्यांनी ते मान्य केले. श्री गुरु ही अनुष्ठानासाठी संगमावर निघून गेले. त्यानंतर ते गृहस्थ त्वरेने गावात गेले आणि तेथील अधिकाऱ्याला भेटून म्हणाले, मला शेत कापण्याची परवानगी द्यावी. मी शेतसारा म्हणून गत वर्षाप्रमाणेच धान्य देईल. तो म्हणाला, अवेळी परवानगी कशी देणार? तुमच्या शेतात वेळेआधीच जास्त पीक आले आहे काय? त्या समयी त्यांच्याकडे त्यांच्याशी वाद घालायचा वेळच नव्हता. त्यांनी गत वर्षीपेक्षा दुप्पट सारा भरीन. जर पीक आले नाही तर साठवणीचे धान्य देईन आणि त्यानीही पूर्तता झाली नाही तर सरकारने माझी गुरे जप्त करावीत असे वचनपत्र लिहून दिले आणि परवानगी मिळवली. त्यानंतर काही मजुरांना घेऊन ते शेतात गेले आणि त्यांना शेत कापण्यास सांगितले. हे वृत्त कानी पडताच त्यांच्या पत्नी आणि मुले धावतच आली. मित्रांनो, जर आपण हा अध्याय ऐकत असाल तर हा अध्याय अर्धा अधुरा सोडून जाण्याची चूक करू नका, कारण हा पवित्र अध्याय ऐकल्याने आपणास जीवनामध्ये सफलता प्राप्त होईल. त्यामुळे हा अध्याय पूर्ण ऐका. आपण जर स्वामी भक्त असाल तर स्वामींचा अनादर करू नका. ती मुले आणि बायको धावत पळतच तेथे आल्या. त्यांना अडवण्याचा, परावृत्त करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला, पण त्यांनी कोणालाही जुमानले नाही. एका संन्याशांच्या सांगण्यावरून शेत कापले म्हणून लोकांनी त्यांना मूर्ख ठरवले. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी काहींनी ग्राम अधिकाऱ्याची भेट घेतली. त्याने त्याचे वचनपत्र दाखवून त्याची बोलवणी केली.
त्या गृहस्थांनी सर्व शेत कापून टाकले आणि ते श्रीगुरूची वाट पाहू लागले. मध्यान्ह झाली. श्रीगुरू मठाकडे निघाले. त्या गृहस्थांनी त्यांना कापलेले शेत दाखवले. तेव्हा ते म्हणाले, अहो, हे तुम्ही काय केलेत? मी तुम्हाला तसे विनोदाने म्हटले होते. ते म्हणाले, स्वामी, मी तुमचे वचन पाळले, बाकी मला काही माहीत नाही. ते ऐकून श्रीगुरू म्हणाले, धन्य तुमचा निर्धार. या श्रद्धेने तुम्हाला फार मोठे फळ मिळेल. आता चिंता करू नका. ते गृहस्थ घरी गेले तेव्हा त्यांच्या पत्नी व मुले अक्षरशः रडत होती आणि लोक त्यांचे सांत्वन करत होते. तेव्हा त्या गृहस्थांनी जो गुरूंवर विश्वास ठेवून त्यांच्या आज्ञेनुसार वागतो त्याच्या बाबतीत हानी संभवतच नाही. आपल्याला सहस्रपटीत लाभ होईल या माझ्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवा, असे सांगून आपल्या कुटुंबियांना शांत केले. त्यानंतर आठवड्यातच एकाएकी प्रचंड वादळ आले. अतोनात पर्जन्यवृष्टी झाली. गावकऱ्यांची उभी पिके उद्ध्वस्त होऊन जणू ओला दुष्काळच पडला. फार नुकसान झाले. पण त्या पावसाने त्या गृहस्थांचे शेत मात्र शतपटीने वाढले. त्या शेतामध्ये सर्वत्र कणसेच कणसे दिसू लागली. गुरु कृपेचा तो अचिंत्य प्रभाव पाहून त्यांना अक्षरशः भरून आले. ते दृश्य पाहून त्यांची पत्नी व मुले आनंदाने डोलू लागली. लोकही आश्चर्य करू लागले. त्या गृहस्थांच्या पत्नींनी शेताची पूजा केली आणि पतींची व श्रीगुरूंची निंदा केली म्हणून आपल्या पतींची क्षमा मागितली. त्यानंतर ते दोघे श्रीगुरूंच्या मठात गेले. त्यांनी त्यांची पूजा केली. तेव्हा श्रीगुरूंनी विचारले, शेताचे काय वर्तमान आहे? सर्व कुशल आहे ना? तेव्हा दोघांनाही रडू आले. त्यांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले, स्वामी, तुम्हीच आमचे कुलदैवत, तुम्हीच आमची कामधेनू. तुमची कृपा झाली, आम्ही भरून पावलो. श्रीगुरू त्या गृहस्थांना म्हणाले, तुम्ही माझे निस्सीम भक्त आहात. तुमच्या घरी लक्ष्मी अखंड वास करेल. त्यानंतर महिनाभराने कापणी झाली आणि त्या शेतातून गत वर्षापेक्षा शतपट उत्पन्न आले. त्या गृहस्थांनी अधिकाऱ्याला बोलवले व म्हणाले, गावात धान्याचा तुटवडा आहे. त्यावेळी मी दुप्पट देईन असे म्हणालो होतो, पण आता अर्धे उत्पन्न देतो. तो म्हणाला, तुम्ही मनाने खूप मोठे आहात, गुरु कृपांकित आहात, तरी कायद्याने जेवढे द्यायचे तेवढेच द्या, बाकीचे घरी घेऊन जा. पण त्यांना राहवले नाही. त्यांनी शेतसारा भरून स्वतःला आवश्यक तेवढेच धान्य ठेवले आणि बाकीचे ब्राह्मणांना व ग्रामस्थांना वाटून दिले. सिद्ध म्हणाले, नामधारक गुरुवचन किती अमोघ असते पाहिलेत, म्हणून कधीही त्यांची अवज्ञा करू नये. गुरूंच्या वचनांचे तंतोतंत पालन करणे हाच शिष्याचा धर्म आहे. हेच आद्य कर्तव्य आहेत. अशा प्रकारे अध्याय 48 संपन्न झाला आहे. मित्रांनो, गुरुचरित्राचा लाभ होण्यासाठी गुरुचरित्राचे सगळे अध्याय ऐकणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ.